धुळे हादरलं. बंदूक साफ करताना मिसफायर. 50 वर्षीय महिला जखमी. संशयित 2 तासात ताब्यात. धुळे शहरातून एक धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. बंदूक साफ करताना झालेल्या निष्काळजीपणामुळे मिसफायर होऊन एका महिलेच्या हाताला गोळी लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना धुळे शहरातील 40गाव रोड पोलीस स्टेशन हद्दीतील युनिटी सर्कल परिसरातील पूर्व हुडको भागात शुक्रवारी सायंकाळी 5च्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार जुबेर मेहमूद पठाण हा इसम आपल्या बंदुकीची साफसफाई करत असताना अचानक मिसफायर झाला. सुटलेली गोळी उभ्या असलेल्या 50 वर्षीय महिलेच्या हाताला लागून थेट दुसऱ्या घराच्या पत्र्याला लागली. या घटनेत सदर महिला जखमी झाली. घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. जखमी महिलेला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच 40गाव रोड पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी अवघ्या 2 तासात जुबेर मेहमूद पठाण याला ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान संबंधित संशयिताचे शस्त्र विक्रीचे दुकान असल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी रात्रीच दुकान सील केले आहे. तसेच त्याचा गन लायसन्स रद्द करण्यासाठी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर शहरात विविध अफवा पसरत असल्याने नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कुमार धूसर यांनी नागरिकांना केले आहे. आज सायंकाळी 5:30च्या दरम्यान हुडको या ठिकाणी एक फायरिंग झाल्याची आम्हाला माहिती मिळाली. सायंकाळी उशिरा त्याची आम्ही तफ्तीश केली, शहानिशा केली. शहानिशामध्ये संशयित आम्ही ताब्यात घेतलेला आहे. त्याच्याकडून ही युवांवर पताई करताना विस्तार झालेला आहे. चौकशी चालू आहे. याच्यामध्ये कुठेही कोणतीही अफवा पसरू नका. प्रकरण उघडकीस आलेलं आहे आणि हा मिसफायरचा प्रकार आहे.